नमस्कार. सर्वांचे हार्दिक स्वागत. विशेषतः आपल्या भारतभूमीवर खूप सारे संत होऊन गेलेले आहेत. प्रत्येकाने आपापले कर्तव्य गाजवलेले आहेत. सर्वांनी या मानवतेसाठी काही ना काही आपल्या परीने प्रयत्न करून एक मानवता निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे. तसे पाहिल्यास संत कबीर ही सर्वांना ज्ञात असलेली व्यक्ती आहे. म्हणजे आजचा विषय आपला आहे की संत कबीरवर बोलणार आहोत आपण. विशेषतः फुले आंबेडकरांचे वैचारिक गुरु म्हणून कबीरांना आपण सारेच मानतो. बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर हा वारसा आपण सारे परिवर्तनवादी दिमाखाने मिरवतो. परंतु कबीराविषयी प्रचलित असलेल्या जुजबी माहितीपलीकडे फारसे कोणी ज्ञात नाही. कबीरांचे सामाजिक क्रांतिकारत्व हे त्यांनी सामाजिक कुप्रथांचा केलेला निषेध आणि राष्ट्रीय एकात्मता एवढा पुरतेच वारंवार सीमित होत आले आहेत. कबीरांना रामदासांचा शिष्य म्हणून ओळखणारी परंपरा कबीरांचे जीवनचरित्र ज्या पद्धतीने सांगत आली त्यापेक्षा प्रस्तुत चरित्र फारच वेगळे आहे. आज कबीरांच्या विचारांची कधी नव्हती इतकी आवश्यकता निर्माण झाली आहे. भारतीय घटनेच्या मौलिक तत्वानुसार हा देश धर्मनिरपेक्ष व्हावा असे ज्यांना वाटते त्यांना कबीराची धर्मनिरपेक्ष भूमिका निश्चितच आदर्शवत ठरवणारी आहे. हा देश धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यापासून विचलित व्हावा यासाठी सांप्रदायिक व धर्मांत शक्ती यांनी जीवाचे रान करीत आहेत. जे लोक धर्मनिरपेक्ष विचाराचा पुरस्कार करतात त्यांनाही धर्मांध शक्ती पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करीत असते. जिवंतपणे संत कबीरांचा विरोध करण्याचे सामर्थ्य येथील पाखंडी लोकात अजिबात नव्हते. त्यामुळे त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्याच कार्यात काही मिलावट करून त्यांना नव्याने आपल्यासमोर प्रस्थापित करण्याचे कार्य ते नेहमी करत आहेत. आता पाहूया आपण संत कबीराचे यांच्याविषयी विशेष अशी माहिती. तत्पूर्वी या चॅनलचा हेतू काय आहे हा पाहूया आपण. या चॅनलचा हेतू आहे की या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही, तर समाजातील अंधविश्वास, पाखंड, भेदभाव, बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा व त्यांचा दृष्टिकोन समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख, समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे. सुमारे 550 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. काशीजवळ लहतारा हे गाव होते. तिथे नीरू नामक जुलह राहत होते. नीरूने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता, तरीही त्याने हिंदूच्या रीतिरिवाजाचा पुरेसा अवेअर केलेला नव्हता. नीरूचा मुख्य व्यवसाय कापड विणण्याचा होता. कापड विणताना ईश्वराचे नामस्मरण करीत आपले ते कार्य करावे. कापड विणताना ईश्वराचे नामस्मरण करत असे. आपला प्रपंच चालवावा अशी त्याची दिनचर्या होती. गावातील लोक त्याचा आदर करायचे. नीरूचे लग्न नीमा नामक एका मुलीशी झाले. नीरू हा विवाहानंतर नीमास आपल्या घरी आणत होता. रस्त्याने चालताना दोघांच्या मनात एकमेकांप्रती कमालीचे आकर्षण होते. नवजीवनाचे रुपेरी स्वप्न ते रंगवत होते. लहरतारा तलावाजवळ येताच त्यांना एक आवाज ऐकू आला. दोघंही थबकले. एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागले. लगेच थांबले. त्या आवाजाचा वेध घेऊ लागले. तो आवाज लहान बाळाचा असल्याने त्यांच्या लक्षात आले. बाळाच्या किंचाळ्या दोघांच्या असह्य झाल्या. ते आवाजाच्या दिशेने निघाले. रस्त्याच्या बाजूला एका झाडाच्या पायथ्याशी हे मूल किंचाळत पडलं होतं. दोघांच्या नजरा त्या नवजात बाळावर पडल्या. त्यांच्या बाजूला कुणीही दिसत नव्हतं. एकाकी पडलेल्या नवजात बाळास पाहून नवविवाहित पती पत्नी मोठ्या धर्मसंकटात सापडली. काय करावे हे त्यांना सुचेना.
नीरू व नीमाला पाहताच त्या नवजात बाळाचे किंचाळणे क्षणार्धात थांबले. त्या असहाय्य बाळाच्या ओठावर स्मित झळकले. दोघांच्या चेहऱ्यावर आपली दृष्टी रोखून ते बाळ त्यांच्याजवळ जाण्यास आतुर झाले. आपल्या चिमुकल्या हाताने ते तसे खुणावू लागले. नीमाचे हृदय त्या बाळाला बघताच वात्सल्याने भरून आले. दोघांनी त्या बाळाकडे बघतच बराच विचार केला. बाळाला सोबत घ्यायचे की नाही यावर ते विचार करू लागले. समाजात आपली बदनामी होईल अशी नीरूला भीती वाटली. नीमाने त्याच्या गोष्टीकडे लक्ष न देता त्या बाळाला अलगद उचलले आणि छातीशी घट्ट धरले. तिचा हात त्या बाळाच्या पाठीवर ममतेने फिरवत होता. ती पटापट त्याची मुखे घेत होती. बाळही नीमाशी अगम्य भाषेत बोलत असल्याचे नीरूला वाटले. नीरूचेही हृदय द्रवले. शेवटी त्यांच्या हृदयातील करुणेने लोकांच्या विचारावर मात केली. लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायचे नाही असा दोघांनी एकमुखी निर्णय घेतला. नीरू घरच्या रस्त्याने निघाला. त्याच्या पाठोपाठ निमाई त्या बाळास घेऊन निघाली. घरी आल्यावर त्यांनी बाळाला पाळण्यात घातले. त्या मुलामुळे घरातील वातावरण अगदी प्रफुल्लित झाले होते. आकाशातील चंद्राप्रमाणे ते बाळ शोभनीय दिसत होते. लोकांच्या टीकेची पर्वा न करता दोघेही मुलाचे संगोपन तळहाताच्या फोडाप्रमाणे करीत होते. रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी बाळाचे नाव ठेवण्याचे योजले. नीरूने आपल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी एका काजीस बोलवले. काजीने त्या बाळाचे नाव शोधण्यासाठी कुराण उघडले. कुराणाच्या प्रत्येक ओळीवर कबीर, कुबरा, अकबर असे शब्द काजीला दिसू लागले. अरबी भाषेत हे सर्व शब्द परमात्मा या अर्थाने प्रयुक्त होतात. त्या सामान्य कोष्ट्याच्या मुलाने नाव परमेश्वर कसे ठेवावे हाच पेच काजीसमोर पडला. आपल्याला काहीतरी भ्रम झाला तर नाही ना अशी शंका काजीला आली आणि त्यांनी पुन्हा कुराण पाहिले. प्रत्येक वेळी त्याला तेच शब्द दिसू लागले. ही वार्ता इतर काजीच्या कानावर गेली. तेथे काही काजी गोळा झाले. त्यांनी तीच प्रचिती आली. शेवटी सर्व काजी एकत्र झाले. त्रस्त झाले. त्या बाळाला कापून टाकावे अन्यथा तुमचे संकट टाळणार नाही असा निर्वाणीचा सल्ला सर्व काजींनी नीरूला दिला आणि ते निघून गेले. नीरू व नीमा पुन्हा धर्मसंकटात सापडले. नीरूच्या अंतःकरणातील करुणेने पुन्हा काजीच्या सल्ल्यावर मात केली. बाळास मारून टाका हे शब्द ऐकाच दोघांना धर्मपंडिताचा राग आला आणि त्यांच्या मनात बाळाविषयी स्नेह द्विगुणित झाला. दोघांनी निश्चयाची गाठ बांधली आणि मुलाचे नाव ठेवले कबीर. ते साल होते सुमारे इसवी सन 1440 साली. नीरू आणि नीमा दोघेही कबीरांचे संगोपन अतिशय काळजीने करीत होते. काजींना पेचात टाकणारा हा जीव निश्चितच ईश्वरी अवतार असेल असे त्यांना वाटले. गाईचे दूध पाजून कबीराला ते दिवसेंदिवस वाढीत होते. मुसलमान कोष्ट्याच्या घरी वाढत असतानाही राम, गोविंद आणि हरी इत्यादी ईश्वरांची नावे कबीर नित्य घेत असे. त्यांचे नामस्मरण करत असे. त्यासोबत कबीर आपल्या घरगुती विणकामाच्या धंद्यातही लक्ष घालत असे. त्या काळी काशीला विणकरांचा प्रमुख धंदा होता. आपल्या पिता मांगठ्यावर शालू कसा विणतो ते कबीर लक्षपूर्वक पाहत होते आणि तसेच विणण्याचा प्रयत्न करीत असे. कबीर जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा धंद्यावर जम बसू लागला. ईश्वरी नामस्मरणातही तो तितकाच तल्लीन झाला. जुहालच्या घरी वाढणाऱ्या मुलाने राम नामाचा जप करावा हे त्या समाजातील लोकांना रुचत नव्हते, कारण हिंदू व मुसलमान यांच्यात वैमनस्य होते. त्यावेळी त्या मुलुकचा राजा सुलतान होता. तो कट्टर मुसलमान होता. धर्माच्या नावाखाली तो हिंदूवर धार्मिक जुलूम करत असे. हिंदू जनता त्याच्या जाचाला कंटाळली होती. त्यातून दोन धर्मियात वैमनस्याची प्रचंड दरमी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत कबीराने मुसलमानाच्या घरी राहून रामाचे नामस्मरण करणे त्यांना पसंत नव्हते. मुसलमान लोक कबीराची ही वर्तणूक पाहून अगदी संतापत आणि चिडून म्हणत, हे पोर निश्चितच नास्तिक काफिर असणार आणि आहे. कबीर आपल्या प्रपंचात दक्ष असताना समाजातील अनेक गोष्टीचा वेध घेत होता. त्याच्या मनाला ज्या गोष्टी पटत त्याचाच तो स्वीकार करी, न पटणाऱ्या गोष्टीवर खुलेआम टीका करी. त्यामुळे
दोन्ही धर्मियांचे लोक त्याच्यावर रुष्ट झाले होते. हा माणूस हिंदू देवतावर भजन करतो यावर मुसलमान कबीरावर रुष्ट झाले, तर दुसरीकडे कबीर मूर्तीपूजा स्पृश्यतेची खिल्ली उडवतो यावर हिंदू लोकही त्याच्यावर चिडले होते. कबीर या सगळ्या गोष्टींना वैतागला होता, तरीही तो आपल्या मार्गापासून विचलित झाला नव्हता. कबीरांच्या वाढत्या वयाबरोबर त्याची बुद्धी प्रगल्भ होत गेली. स्वानुभावे आणि तर्कबुद्धीने तो विचाराचे परिशीलन करीत होता. तो जसा आपल्या विवेकबुद्धीने सत्याचा मार्गाचा शोध घेत होता, तसा धार्मिक दांभिकतेवर प्रखर टीका करत होता. शिक्षणासाठी त्याला कोणत्याही शाळेत जाण्याची गरज भासली नाही. त्याला अक्षर ओळख झाली होती. कागद आणि लेखणी यांच्याशी तसे त्याचे नाते नसली तरी त्याच्या मुखाद्वारे ज्ञान होते. पूर्ण संस्कार आणि संत संगती प्राप्त झाल्यामुळे त्याला धर्म व साधना याची बरीच माहिती झाली. वेद, उपनिषद, गीता, भागवत इत्यादी ग्रंथातील ठळक घटना त्याने मुखद्वारे तोंडपाठ केल्या होत्या. सिद्ध व गोरखनाथ पंथीयाकडून आचरल्या जाणाऱ्या साधनेचा त्याने सूक्ष्म अभ्यास केला होता. तसेच शैव, शाक्त व जैन आदी धर्मातील काही गोष्टींचा त्याने स्वीकारही केला होता. मुसलमान धर्माच्या चांगल्या वाईट गोष्टीचा अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. या सर्व विचारापैकी कोणत्याही धर्माच्या पंथाच्या विचाराचा त्याने पाठपुरावा केला नव्हता. प्रत्येक गोष्ट तो नीट समजून आणि पारखून घ्यायचा. वैचारिक गुंता सोडवण्याचा त्याला अगदी स्वतंत्र मार्ग होता. तशी त्याची ज्ञानप्रगतीही होती, म्हणून तो आपल्या स्वतंत्र मार्ग काढण्याच्या विचारात होता. रोजच्या कामात व्यस्त असताना स्वतःशी संवाद साधून सत्याचा शोध घेण्याचा त्याला ध्यास लागला होता. कबीराचे तत्वज्ञान मन या संज्ञेशी केंद्रित झाले होते. त्याच्या आधारावर तो आपल्या कामात दंग राहून सामाजिक स्वरूपाच्या प्रश्नावर चिकित्सक बुद्धीने विचार करीत होता. समाजातील अनिष्ट चालीरीतींना वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या बुद्धिमत्तेपुढे अनेकांना हार घ्यावी लागत होती. त्यातूनच त्याचा आत्मविश्वास बळावत होता आणि त्याची कीर्तीही दिवस वाढत होती. एकदा असे झाले की एका स्वामीजीला आपल्या पितरांच्या श्राद्ध कर्म पार पाडण्यासाठी गायीच्या दुधाची आवश्यकता भासली. त्याने दूध आणण्यासाठी कबीरला सांगितले. कबीर एका मेलेल्या गायीपाशी जाऊन उभा राहिला. तिच्याजवळ दुधाचे भांडे ठेवले आणि तो गायीच्या तोंडापुढे गवताच्या पेंड्या टाकू लागला. असा त्याचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. स्वामीजी कबीराची वाट पाहत थकून गेले. इतका वेळ होऊनही कबीर का परत आला नाही याची स्वामीजीला काळजी वाटली. लगेच त्याने कबीराचा शोध घेण्यासाठी आपल्या काही शिष्यांना रवाना केला. कबीराचा हा प्रकार पाहतात शिष्य आश्चर्यचकित झाले. कबीराला घेऊन ते स्वामीजवळ गेले. कबीराने केलेला प्रकार स्वामीजीला कथन केला. स्वामीने कबीराला हा अजब खटाटोप करण्यामागचे कारण विचारले. कबीर म्हणाला, स्वामीजी, मी मनात विचार केला की मेलेल्या पितरांचे श्राद्ध करण्यासाठी मेलेल्या गायीचे दूधच योग्य ठरेल. परंतु ती गाय चारा खात नाही आणि दूधही देत नाही. यावर स्वामीजी म्हणाले, मेलेले गाय चारा कशी खाणार? स्वामीजीच्या प्रश्नावर कबीर तडकन उत्तरला, स्वामीजी, काल मेलेली गाय आज चारा खात नसेल तर मग अनेक वर्षापासून मेलेले पितर दूध कसे पिणार? कबीरांच्या या प्रश्नाने स्वामी निरुत्तर झाले. संत कबीराला आपल्या प्रपंचाची आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची तर काळजी असायचीच, पण त्यासोबत संत मंडळीच्या आदरतिथीची अधिक चिंता असायची. स्वतः दुःख झेलून सर्वांना सुख लाभावे यासाठी तो सदैव प्रयत्नशील असायचा. त्यामुळे प्रसंगी त्याला अनेक संकटाशी सामना करावा लागला होता, तरी प्रत्येक वेळी यश त्यांच्याच पदरात येत होते. आणखी एक किस्सा सांगतो. एकदा असेच झाले. कबीर कापड विणून ते विकण्यासाठी बाजारात घेऊन गेला. बाजारात एक गरीब ब्राह्मण त्याच्याजवळ आला. आपले उघडे शरीर झाकण्यासाठी कबीराला आणि अति आर्ततेने कापड मागू लागला. कबीराला त्याची दया आली. त्याने अर्धा ताक कापड देऊ केले.
पण एवढ्याने त्या याचकाचे समाधान झाले नाही. त्याने सगळाच ताक द्या अशी नम्रतापूर्ण विनवणी केली. कबीराने त्याची मागणी मान्य केली आणि त्या दिवशी विक्रीसाठी बाजारात आणलेले सारे कापड त्याला दान केले. तो ब्राह्मण हे दान घेऊन निघून गेला. आपण सर्वच दान केल्याबद्दल कबीराला क्षणिक मनस्वी आनंद झाला. लगेच एक विचारही त्याच्या मनाशी स्पर्श करून गेला. आपण सर्व कापड दान केले, पण घरच्या मंडळीसाठी खाण्यापिण्यास काही नेता येणे शक्य नाही. या विचाराने तो खिन्न झाला. असा विचार करताच त्याला ग्लानी येऊ लागली. घरी कोणत्या तोंडाने परत जावे असा प्रश्न त्याच्या समोर आवासून उभा राहिला. तशाच तंद्रीत तो बाजारात इकडे तिकडे भटकत होता. 3 दिवस निघून गेले. घरची मंडळी त्याचा शोध घेऊ लागली. त्यांनाही काही पत्ता लागला नाही. नीमा व नीरू आपल्या मुलाची वाट पाहत दारात चिंताग्रस्त चेहरा घेऊन बसले. इतक्यात एक माणूस आला. त्याने एका बैलावर लादून खाण्यापिण्याच्या साऱ्या वस्तू आणल्या आणि कबीराच्या घरी ठेवून निघून गेला. हा सारा प्रकार पाहून नीमास मोठे आश्चर्य वाटले. तिला आपल्या मुलाचा स्वभाव चांगला ठाऊक होता. तो एक कल्ली मुलगा, विना कामाचे, विना कष्टाचे, कुणाकडून एकही पैसा घेत नाही याची तिला पूर्ण शाश्वत होती. तरी तिने त्या अनोळखी माणसाला याबद्दल विचारणा केली तर त्याने असे उत्तर दिले, काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एक राजा तेथे आला होता. त्याने तुमच्या मुलावर प्रसन्न होऊन त्यास पुष्कळसे धन देऊ केले, परंतु वारंवार विनंती करूनही तो त्या धनाचा स्वीकार करायला तयार नव्हता. तेव्हा राजासाहेबांनी नम्रतापूर्वक हे खाण्यापिण्याचे सामान आपल्या घरी धाडून दिले आहे. आता एवढ्यात तुमचा मुलगा घरी येईल एवढे बोलून स्वतःचा परिचय न देताच तो माणूस तिथे निघून गेला. नीमाचा त्या माणसाच्या गोष्टीवर विश्वास तरी कसा बसणार? तरी तिला वाटले त्या माणसाने सांगितलेल्या गोष्टी कदाचित खऱ्यासुद्धा असू शकतील. ही वार्ता काही लोकांना कळताच ते कबीरांचा शोध घेण्यास निघाले. कबीर रस्त्यावर येताना दिसला. ते धावत त्यांच्याजवळ घाईघाईने गेले. घाईघाईतच त्यांनी कबीराला घडलेला प्रकार सांगितला. कबीर आश्चर्यचकित झाला. तो घरी आला. नीमानेही त्याला घडलेली सारी हकीकत सविस्तर कथन केले. कबीराने शांत चित्तेने यावर विचार केला. राजाने केलेल्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो याचा त्याला मनोमन आनंद झाला. त्याचे आत्मबळ अधिक रूढ झाले. तरीही त्याचे मन धन दौलतीच्या लोभास वृत्तीकडे आधी कधीच आकर्षित झाले नव्हते. त्यावर कबीर म्हणतो, हम घर जला अपना लिए मुर्दा हाती, अब घर जलाओ तास का जो चले हमारे साथी. म्हणजे मशाल हातात घेऊन मी माझे घर जाळून टाकले. माझ्यासोबत जो कोणी येईल त्याने घर जाळूनच यावे. धन दौलत राखून ठेवण्याची वृत्ती आदर्श भक्ताने सोडून दिली पाहिजे. या वृत्तीनुसार कबीराचे वर्तन होते. त्याने आपला विणकरीचा धंदा कायमचा बंद केला आणि तो नित्य भजनात व चिंतनात दंग झाला. आजच्यासाठी एवढेच सांगून तुमची रजा घेतो. पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आपण पुढील संत कबीराबद्दल माहिती ऐकूया. तोपर्यंत तुम्ही खूप साऱ्या संत कबीराची ज्यांना माहिती पाहिजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.